नमस्कार मंडळी, जर्नी विथ देवीदास या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ आहे शिवडी येथील सुकी मच्छी मार्केट आहे. तर ते होलसेल मार्केट आहे, रिटेलचं पण आहे. तर तिथं आपण आज विजिट करणार आहोत. तर तिथलं आज व्हिडिओ चित्रण करणार आहोत तिथं जाऊन. तर आता आपण आहोत चिंचपोकळीमध्ये. चिंचपोकळीमधून आपल्याला सेंट्रल लाईनमधून सँडस्टला उतरायचं आहे आणि सँडस्टमधून आपण हार्बर लाईननं CST ते पनवेल या ट्रेननं आपल्याला लोकल ट्रेननं आपल्याला शिवडीला जायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो पण आपण ट्रेनची बघूया वाट. आता ट्रेन कधी येते त्यावरती डिपेंड आहे. समोर ही ट्रेन आलेली आहे, ती आता CSTची आहे. पण ही एक्सप्रेस ट्रेन आहे, कारण ती दूरून आलेली आहे. ही निघाल्या बघा सेंट्रल लाईनमध्ये. तर आता आपल्याला सँडस्टवर उतरायचं आहे. आता आपण आहोत चिंचपोकळीच्या स्टेशनमध्ये. आता CSTला जाणारी दादरकडे येणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेननं आपल्याला प्रवास करायचा आहे सँडस्टपर्यंत. आता इथं आपल्याला किती 2 स्टेशन आहेत, चिंचपोकळी, भायखळा आणि सँडस्ट रोड. तिथून आपण उतरून हार्बर लाईननं आपल्याला शिवडीच्या दिशेनं जायचं आहे. पण ती लोकल तिथं CSTवर नेते पनवेलसाठी. त्या लोकलमधून आपण आपल्याला शिवडीला जायचं सुके मार्केट, मच्छी सुके मार्केट पाहण्यासाठी. तर चला तर बघूया, आपण जाऊया. आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आता आपल्या जवळचं स्टेशन आहे, चिंचपोकळीच्या जवळचं आहे भायखळा स्टेशन. भायखळा बघा आहे. भायखळावरनं आपल्याला दुसरं एकच स्टेशन राहील सँडस्ट. तिथं आपण उतरून शिवडीच्या दिशेने प्रस्थान करूया. चोहो बाजूने बघता तर ट्रेन निघाली आपली. थोड्याच अंतरात राहिलेलं आपल्याला सँडस्ट रोड. हा भायखळाचा परिसर आहे. भायखळा आणि सँडस्ट मध्ये हा ब्रिज आहे. तर तिथं बघूया, तिथं आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी पाहायला भेटते, कसे रेट आहेत, काय रेट आहेत, याचं आपण ते एक्सप्लेनेशन करणार आहोत. डिटेल्स देणार आहोत तुम्हाला तिथं गेल्यानंतर. शिवडीला स्टेशन जवळच आहे ते मच्छी मार्केट, सुकी मच्छी मार्केटचं. जिथं पहिला डाबा येतो तिथून बाहेर पडायचं, तिथं जवळच आहे सुकी मच्छी मार्केट. बघू आता तिथं गेल्यानंतर काय काय पाहायला भेटते आपल्याला. ट्रेन तर निघालेलं आपल्या जोरात. आता जवळचं स्टेशन आपल्याला येईल भायखळानंतर सँडस्ट रोड. इथं आपण उतरून पनवेलच्या दिशेने निघालो आहोत आपण. आता सँडस्टचा हा सेंट्रल लाईनचा ट्रेन जाते, ते खालून जाते. वर ब्रिज आहे,
ब्रिजवरून हार्बर लाईनची CSTवरून येणारी ट्रेन ती ब्रिज आहे मध्ये सँडस्टर रोड. आता आपण पनवेलच्या दिशेने निघालो आहोत. CST पनवेल आपल्याला बस भेटलेली आहे. आता पहिल्यांदा स्टॉप येईल आपला तो डॉकयार्ड रोड. हा डॉकयार्ड रोड बघा. डॉकयार्ड स्टेशन आहे CST ते पनवेल या हार्बर लाईनवरचं. डॉकयार्ड नंतर आपल्याला रे रोड स्टेशन लागेल. रे रोड नंतर कॉटन ग्रीन नंतर शिवडी असे 2-3 स्टॉपच आहेत. जास्त असे स्टेशन नाही तर शिवडीला जाण्यासाठी. आता येईल तो स्टेशन रे रोडचं येईल आपल्याला. जवळच आपल्याला आता रे रोड येईल. रे रोड स्टेशन आहे. त्यानंतर आता आपल्याला 2 स्टेशन राहतील. स्टेशन आलेलं आहे रे रोड नंतर रे रोड स्टेशन आहे. या हार्बर लाईनवरती आता CST ते पनवेलवरती स्लो गाडीच आहे, पण फास्ट असा ट्रॅक नाही आहे जसं सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन आहे. हार्बर लाईनला हा त्यामुळे नेहमी दर आठवड्याला संडेला मेगा ब्लॉक हा असतो. वाशीपर्यंत म्हणा हे म्हणा. इथं कशी सिंगलच स्लो लाईन आहे, फास्ट लाईन आहे इथं. तशी अजून जागा पण नाही आहे एवढी वाढवण्यासारखी म्हणा. भविष्यात काय होईल ते होईल. सध्या तर ही परिस्थिती आहे की इथं स्लो लाईन चालू आहे. पुढील स्टेशन येईल आता कॉटन ग्रीन आपले. कॉटन ग्रीनचा स्टेशन आले बघा. आता कॉटन ग्रीनपासून आता एकच स्टेशन पुढं राहिलं शिवडी. इथं आपण जाणार आहोत व्हिडिओ बनवण्यासाठी. आता गर्दी किती आहे काय आहे त्यावर रिपीट आहे. आज शुक्रवार आहे त्यामुळं गर्दी नॉर्मलच असेल. तर शिवडीच्या दिशेने आपण निघालो आहोत. कॉटन ग्रीन आपल्याला जाता येतं. कॉटन ग्रीन बघा. तर शिवडीमध्ये कुठल्या प्रकारची मच्छी बघायला भेटते आपल्याला. सुकी मच्छी, बांगडा, सुरमई, जवळा, बोंबील, सुकी बोंबील बघू कुठल्या प्रकारचे. आता आपल्याला तर एवढे काही नाव माहीत नाही त्या मच्छींची. शिवडी मच्छी मार्केटला आता आपण शिवडीमध्ये उतरून आपण निघालो होतो आता मच्छी मार्केटच्या दिशेने. शिवडी स्टेशनच्या बाहेरच आहे. आपण पाठी बॅक साईडला बसल्यामुळे आपण आता इथे अंतर चालावं लागतं. जर पुढच्या डब्यात बसलो असतो तर अंतर कमी झालं असतं. मार्केट आहे, होलसेल आहे. शेवटच्या आपण डब्यात बसलो पहिल्या डब्यापेक्षा तिथून स्टेशनचा रस्ता आहे बाहेर पडण्यासाठी. हा रस्ता निघाला तिकडेच
मच्छी मार्केटच्या दिशेने समोर जरा दिसतंयच तुम्हाला थोडं थोडं, हे शिवडीचं स्टेशन आहे. त्या स्टेशनमधून इथून बाहेर पडलं, शिवडी स्टेशन आहे बाहेर. शिवडी हे स्टेशन आहे. या स्टेशनच्या समोरच पोलीस चौकी आहे. शिवडी पोलीस चौकी, बीट चौकी म्हणतात. बीट चौकी ही समोरच दिसतो बा मांडव. इथंच आपल्याला मच्छी मार्केट दिसते समोरच. मच्छीचा वास यायला लागलाय बघा. फारशी अशी गर्दी नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय पाठदिशी घेऊन आपल्याला काही जास्त घ्यायचं नाही आहे. तर व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलो होतो, पण कुठल्या प्रकारची मच्छी वगैरे आहेत हे आहेत. आपल्याला फक्त जवळा घ्यायचा आहे. ह्या दोन्ही साईडला, ह्या साईडला पण तुम्हाला दिसते रस्त्याच्या डाव्या साईडला बसलेले लोक. जास्त करून गोलमाच दिसतोय, म्हणजे गोलमा म्हणजे जवळा. त्याला काही लोक सुकटही म्हणतात, गोलमाही म्हणतात आणि जवळाही म्हणतात. इथं जास्त करून नॉन महाराष्ट्रीयनच लोक जास्त दिसतात विक्रेते तुम्हाला. बाह्य लोक वगैरे जास्त दिसतात इथे. हे बघा, जास्त करून जवळच आहे इथं विक्रीसाठी. बोंबील, बांगडा, सुका बांगडा हे पण आहेत. रेट असे फारसे नाही तर, पण काय आता बोंबील म्हणते तर सुके बोंबील छोटेवाले तर तिथं 400-450 रुपये किलो. जवळा आहे तुम्हाला साधारण 150-140 पासून आहे पुढं. 160, 70, 180, 220 च्या आसपास तुम्हाला रेट पाहायला मिळते इथं. सोड्याचे रेट म्हटलं तर काय जसे साधारण 1000च्या पुढेच तुम्हाला पाहायला भेटतील. 1000, 1200पर्यंत, 1400पर्यंत जसे घेईल तसे तुमच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे सगळे सगळं. इथं मटेरियलचं होलसेलचं पण भेटू शकतं तुम्हाला, आणि रिटेल पण विकतात ते जसे आपल्याला पाहिजे तसे. भरपूर लोक येते तिथं. होलसेलचं मार्केट असल्यामुळे भरपूर होलसेल माल घेण्यासाठी येते तिथं. मुंबईच्या आसपासच्या, मुंबईमधून. बघता हा जवळा तुम्ही. ह्या साईडला पण आहे आता. तशी फारशी गर्दी नाहीच आहे आज. मच्छी मार्केट बघा हे. सोडे जवळामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. बोंबील बघा, हे सुके बोंबील. छोटी मच्छी वगैरे जास्त असे आपल्याला नावं माहीत नाहीत त्यांची माशांची, त्यामुळे आपण आज कस्टमरही भरपूर कमी दिसतात मला. इथं कसं पोत्यानेही माल येतो, जसे पाहिजे तसे मोठमोठे दुकानदार वगैरे असतात ते इथं होलसेल न घेतात. तुम्ही बघता त्यांची जी पोती वगैरे, म्हणजे जे बॅग्स वगैरे आहेत आहे, ज्या पांढऱ्या बॅग्स बघा हे निळ्या कलरचे घेऊन होलसेलला विकण्यासाठी आसपास येतात आपल्या दुकानात किंवा काय. हे बघ मच्छी प्रकार कुठे आपल्याला माहीत नाही. जास्त मच्छी खातच नाही आपण. कधी तर खाल्ला तर जवळच पापलेट. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हे जसे क्वालिटीवरती डिपेंड तुमचे रेट असतात. कमी जास्त तुम्ही काय
बार्गेनिंग केलं तरी कमी जास्त रेट होऊ शकतात, नाही असं नाही. थोडंफार फक्त कसं असतं ते आपल्यावरती डिपेंड आहे. थोडाफार फरक राहू शकतो, देऊ शकतात, तसं काही नाही. मालाच्या क्वालिटीवरती तुमचा रेट अवलंबून आहेत. सुकी मच्छी खाणारे पण भरपूर लोक आहेत. ओली पण खाणारे आहेत, सुकी पण खाणारे आहेत. मुंबईला कसं समुद्र असल्यामुळं जवळ तुम्हाला मच्छी मार्केट मोठ्या प्रमाणात दिसेल. कैसे 150 रुपये आणि ये वाले हे कैसी मच्छी आहे? 140. बोंबल्याचे बघा असे बंच बांधून ठेवलेले आहेत त्यांनी. साधारण 3 किलो 4 किलो 5 किलो असे बंच असतात. ते 5 किलोचे पण असू शकतात. तर होलसेल मार्केट आहे म्हणून असे बांधून ठेवलेले बोंबल्याचे हे बघा, घेऊ शकतात. हे कारण जावळाच जास्त प्रमाणात दिसतो आपल्याला इथे. सुके बोंबील वगैरे, खारे मासे, जवळजवळ बांगडा वगैरे साधारण 100ला 12च्या आसपास आहे. ते छोटा मीडियममध्ये लहान साईजमध्ये दिसते मला. कैसे साधारण ओलसर असा तो बांगडा आहे, बघितला मी. 100 रुपये 12 पीस. घेतात लोक भरपूर. जसे भाजीपाल्याला जशी गर्दी असते तशी पण मच्छी मार्केटला गर्दी आहे. अशी नाही असं नाही, पण थोड्या प्रमाणात आहे. काय काय लोकांना लेडीज आल्या तर बॅगा घेऊन, म्हणजे होलसेलनंच घेऊन विक्रीसाठी आपल्या काय काय फुटपाथवर विक्री करतात किंवा काय काही दुकानं वगैरे असतात, त्यासाठी हा माल विक्रीसाठी घ्यायला जातो. कैसे सब 150 की है? 140. तब पहले खाना बताओ यार. कैसे कैसे सोडे 1300. ये बीचम का लगा भाई लाओ. कैसे 150. सब 150 की लगा है रेट. आणि ये वाले 450. 450. कैसे मच्छी
कैसे बचे 120 रुपये कौन सी जेवला 100 रुपये मीटर आहे ते. नहीं बरं आधा किलो तो आधा किलो आई आधा किलो नहीं आता हां चल चाय पीते हैं थोड़ा सा पैसा ले लिया बांगडा कसा आहे छोटा 100 रुपये डझन आणि हे वाले 400 रुपये छोटी मच्छी जवळा जवळा ना जवळा कैसे आधा किलो मिलेगा आधा किलो की? 1 किलो एक कर दो और आधा कर दो 160 हमारे माल में भूसा रह जाएगा मालूम है तुमको क्या नया लेते हो क्या हाँ आपण आता 1 किलो घेतलेले आहे. तर आता आपला हा परतीचा प्रवास आहे. 1 किलो जावळा घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला जातो आहे रिटर्न वाया. हा शिवडीचा बघा स्टेशन, हे शिवडीचं स्टेशन आहे. हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या साईड जायचं आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती. आता सध्या आपण 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आहोत. नाही 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आहोत. आपल्याला आता 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे. कारण 1 नंबरचा हा CST ते पनवेल हा ट्रॅक आहे 1 नंबरचा, आणि 2 नंबरचा आहे ते पनवेल ते CST. हा ब्रिज करून आपल्याला परत खाली उतरून 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपल्याला चिंचपोकळीच्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे. जसं आलं तसंच त्याच रूटनं जाणार रिवर्स आपण. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. स्टेशनचा हा नजारा बघता तुम्ही. तोपर्यंत हा नजारा बघा शिवडी लोकल स्टेशनचा. आणि आपण आता मच्छी मार्केट आलो होतो मच्छी पाहण्यासाठी. पण आपण घेतला गोलमा 1 किलो, म्हणजे जवळा 1 किलो घेतला आहे. शिवडी स्टेशन बघता तर चला तर मंडळी जाऊया आपण आपल्या दिशेने. हायवे आता ट्रेन कधी येते त्यावरती डिपेंड आहे आपलं आता. रेल्वे स्टेशन आहे. प्रवासाचा विचार रेल 1 हा तुमच्या
Next station, Dockyard Road. Please do not lean out of the running train. लोकल ट्रेनसाठी मासिकास घेण्यासाठी आता लांब लांब उभी राहण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलमध्ये रेल प्लीज डाउनलोड द रेल वन ॲप ऑन युअर मोबाईल. Book local tickets and monthly passes easily. सांडा स्टेशन आहे. आपण प्रवास केला पनवेल ते CST या ट्रेननं. शिवडीवरनं बसलो होतो आपण. सँडसला उतरलो. आता परत सँडसला उतरून चिंचपोकळीला जाणार आहोत सेंट्रल लाईननं. आणि जी ट्रेन येईल त्या ट्रेननं आपण चिंचपोकळीला उतरतो. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल थोड़े ही समय में प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. 21 मिनिटांची ठाण्याला जाणारी धीमी लोकल थोड्या वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर येत आहे. 21 मिनट की ठाणे जाने वाली धीमी लोकल थोड़े ही समय में प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. आता आपल्याला ठाण्याला जाणारी ट्रेन भेटेल. CST ते ठाणे स्लो लाईनमधून. चिंचपोकळीला उतरू आपण आता. Next station, Baikhada. Please do not lean out of the running train. लोकल ट्रेनचे तिकीट किंवा मासिक पास घेण्यासाठी आता लांब लांब उभी राहण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलमध्ये रेल वन ॲप डाउनलोड करा. जेव्हा करा प्रवासाचा विचार, रेल वन ॲप तुमच्या मदतीला असेल तयार. आप लोकल का टिकट या मंथली पास लेने के लिए लंबी लाइन में ना लगे, बस अपने मोबाइल में रेल वन ऐप डाउनलोड करें. तो जब भी हो यात्रा का मन, इस्तेमाल करें रेल वन. अटेंशन पैसेंजर्स, to avoid lost views, please download the Rail One app on your mobile. Book local tickets and monthly passes easily. Travel hassle-free with Rail One. पुढील स्थानक भायखळा. कृपया चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका. अगला स्टेशन भायखला. कृपया चलती गाड़ी के बाहर ना झुकें. नेक्स्ट स्टेशन भायखला.
चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका. अगला स्टेशन चिंचपोकली. कृपया चलती गाड़ी के बाहर ना झुके. पुढील स्थानक चिंचपोकली. कृपया चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका. चिंचपोकळीचं स्टेशन आलेलं आहे. तर आता आपण उतरूया. आजचा हा प्रवास कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.